बारामती बस स्टँडला भेट देखील दिलेला आहे आणि त्यांच्या मार्फत ज्या 10 बस या बारामती बस स्थानकाला मिळाल्याचं आपल्यासोबत वहिनी काय सांगाल? खरं तर राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती बस स्थानक झालं, अगदी विमानतळाप्रमाणे हे बस स्थानक होतं, संपूर्ण राज्यात याची ही झाली, परंतु आज या बस स्थानकाला 1 कोटीचं बक्षीस मिळालेलं आहे, राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे, काय सांगाल? खरं तर हे बारामतीच्या मानाच्या तुरामध्ये एक अभिमानाचा तुरा अजून एक रोवला गेलेला आहे, त्याचा आम्हा संबंध बारामतीकरांना खूप खूप आनंद झालेला आहे, अभिमान वाटतोय आणि आदरणीय दादांचं स्वप्नातलं जे त्यांच्या स्वप्नामध्ये होतं, ज्या ज्या गोष्टी घडणं त्याच्यामध्ये हे बसस्थानक होतं, जे की इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठंच असं बसस्थानक नाही आणि बारामतीकरांचं खरंच भाग्यवान आहेत, त्यांना अशा प्रकारचं बसस्थानक म्हणजे लाभलेलं आहे आणि या बक्षिसाबरोबरच आम्हा सगळ्या बारामतीकरांची जबाबदारी खूप वाढलेली आहे. सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते आणि आभारही मानते. वहिनी, आज खरं तर दादांप्रमाणेच आपण देखील 6 वाजल्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. बारामतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, काय नक्की अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही? कालच्या वादळामध्ये, परवाच्या वादळामध्ये, अचानक आलेल्या वादळामध्ये आणि अगदी थोड्या वेळासाठी असलेल्या वादळामध्ये अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत, ती रस्त्यावर आलेली आहेत. पण बारामतीकरांना आदरणीय दादांचा मार्गदर्शनाची सवय आहे, त्यांची सगळ्याच गोष्टींची सवय असल्यामुळे सगळ्या नागरिकांनीच ही मोहीम हातात घेतली आणि रस्ते त्यांनी मोकळे करून दिलेले आहेत. नगरपालिका आणि सगळ्याच यंत्रणा अतिशय चांगलं काम करत आहेत. आता सगळीकडे अतिशय चांगल्या प्रकारे रस्ते सगळे क्लीन झालेले आहेत. जी झाडे येण्यासारखी आहे ती आपण रिप्लांट करतोय आणि जी तुटलेली आहे त्याच्यावरही मोठी कारवाई सुरू आहे. त्यामुळे सतत आमच्या सगळ्यांचंच लक्ष असतं की बारामतीकरांचं, नागरिकांचं कसं सोय होईल आणि त्यांना कसा अडथळा नाही येणार ह्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. दादांप्रमाणेच वहिन्यास खरं तर पाठीपासून दौरा केला. खरं तर सकाळी सकाळी सगळी लोक बाहेर पडतात. तुम्हाला माहिती आहे बारामतीकरांना सवय लागलेली आहे की भल्या पहाटेच आदरणीय दादांबरोबर चालण्यासाठी म्हणा, कामासाठी म्हणा बाहेर पडतात. त्यामुळे आम्ही सकाळपासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सगळी लोक तिथेच मला भेटलेली आहेत. सगळ्यांनी समाधान व्यक्त केले की 2 दिवसामध्ये जे काही झाडं पडलेली होती किंवा नुकसान झालेलं होतं ते अतिशय चांगल्या प्रकारे आता सगळ्या क्लिअर केलेलं आहे. झाडांची देखभाल आणि कटिंग सगळे व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामुळे बारामतीकर पण समाधानी आहेत. वहिनी, एकंदरीत पुण्यामध्ये विषारी दारूंमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला, तुम्ही सूचना देखील दिल्या आहेत, कशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत, कशा पद्धतीने जी बाब झाली त्याकडे बघता? ही समस्या खरंच अतिशय गंभीर आहे आणि तात्काळ ह्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आपण महाराष्ट्र सरकारनेच दिलेले, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी दिलेले आहेत आणि ह्याच्यावरती कारवाई सुरू आहे. शेवटचा प्रश्न, विधान परिषद, खरं तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीमध्ये सकाळी पहाटेपासून पाहणी दौरा करत आहेत. खरं तर एसटी स्टँड येथे देखील पाहणी केलेली आहे आणि एकंदरीत नागरिकांच्या प्रवाशांच्या काय समस्या आहेत या देखील जाणून घेण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या बसमधून प्रवास करत आहेत आणि खरं तर आज हा सकाळपासूनचा पाहणी दौरा सुनेत्रा पवार यांचा पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती.